नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती. आज अधिवेशनाचा 4था दिवस आहे आणि काल एक मोठी घडामोड घडलेली मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये. आपल्याला माहिती आहे तिकडे रोहित पवार गेलेले आणि त्यांनी अजितदादांच्या अपघाती निधनाबाबत त्यांचा घातपात आहे हा संशय व्यक्त करत FIR दाखल करण्यासाठी काही संस्थांवरती आणि काही अधिकाऱ्यांवरती FIR दाखल करण्यासाठी एक मागणी केली होती. मात्र तिकडे त्यांची काल मागणी जी आहे ती पूर्ण झाली नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जे DG आहेत मुंडे पोलीस स्टेशनमधील, त्यांनी त्या पोलीस स्टेशनमध्ये अजितदादांची जी अपघाती निधनाबाबतची जी FIR आहे ती नोंदवण्यासाठी नकार दिला. आता पहिला प्रश्न तर निर्माण असा होतो की अजितदादांच्या निधनाबाबत रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी FIR दाखल करण्यासाठी तिकडे का गेले आणि आज ते बारामतीत का गेले आहेत आणि पुढे या बारामतीमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा तिथे काय घटनाक्रम झालेला आहे, काय प्रकरण झालेलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाची बाब समोर येते, एक माहिती समोर येते की रोहित पवार यांना CMO ऑफिसमधून फोन आलेला आणि त्या फोनच्या संदर्भातील नेमकी माहिती काय आहे हीच सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, काल 3रा दिवस होता अधिवेशनाचा. रोहित पवार अधिवेशनात आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी इथे क्लिअर केलं की मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जातोय, तिकडे गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करणार, FIR जी आहे ती दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र ही FIR जी आहे ती मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली नाही. तिथे रोहित पवारांची FIR जी आहे ती टाईप करण्यासाठी लॅपटॉप देखील आणलेला होता. मात्र नंतर वरिष्ठ पोलीस जे आहेत मुंबईचे ते आले आणि त्यानंतर ही FIR दाखल केली गेली नाही. आता पुढे ही FIR दाखल न झाल्यामुळे तिकडे मोठी बाचाबाची झालेली. रोहित पवार आणि पोलीस स्टेशनमधले जे सिनियर PI आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. ती नेमकी काय झाली त्याच्यासाठी आम्ही काल एक व्हिडिओ केलेलाच आहे, तो तुम्ही पहा. आता त्या अपडेट नंतर रोहित पवारांनी ठरवलं की आता आपण बारामतीमध्ये जाऊन या सगळ्यावरती FIR दाखल करणार आहोत. कुठेतरी इकडे मुंबईमध्ये दबाव आहे का असा प्रश्न त्यांना निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी ठरवलं की जिकडे अजितदादांचं अपघाती विमान जे आहे ते कोसळलं होतं, जे विमान तिथे जिकडे त्या परिसरात कोसळलं होतं त्या परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते या संदर्भातली तक्रार नोंदवतील. त्यानुसार आज सकाळी रोहित पवार हे बारामतीत गेले. बारामतीमध्ये पोचल्यानंतर महत्वाची घडामोड अशी घडली की तिकडे मोठ्या प्रमाणात स्थानिक जे आहेत ते जमले होते आणि त्यामुळे त्या पोलीस स्टेशन परिसरामध्ये मोठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला, मोठमोठ्या घोषणाबाजी होतो. त्यानंतर योगेंद्र पवार आणि रोहित पवार हे दोन्ही नेते जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि तिकडे देखील बारामती पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची जी आहे रोहित पवारांची ती पोलिसांबरोबर झालेली आहे. आता ही सगळी बाचाबाची झाल्यानंतर रोहित पवार बाहेर आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी नेमकं मुंबईमध्ये त्यांना FIR का दाखल करायचा होता आणि ते बारामतीत का दाखल नव्हते करत याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पहिलं म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं की इकडे आता तुम्ही बघताय बारामतीमध्ये की कशा प्रकारे गर्दी झालेली आहे. हीच गर्दी जी आहे ती आम्हाला टाळता आली असती, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला नसता. त्यामुळे FIR जो आहे तो आम्ही मुंबईमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केलेला. मात्र तिकडे कुठेतरी आता राजकीय दबाव आहे की कोणता दुसरा दबाव आहे हा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे आम्ही बारामतीत आलो. आता इकडे देखील बारामतीमध्ये आल्यावरती देखील पोलिसांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून वेळ पाहिजे, एक दीड तास द्या आम्हाला, त्यानंतर आम्ही FIR दाखल करून घेऊ. आता यावरती रोहित पवार म्हणाले ठीक आहे, त्यांना 1-1.5 तास पाहिजे, त्यांना काय अभ्यास करायचा आहे तो करू द्या, त्यानंतर ते सध्या तरी अधिकारी जे मला पॉझिटिव्ह वाटतायत असं रोहित पवारांचं म्हणणं होतं. मात्र ही FIR आता दाखल करण्यासाठी त्यांना 1.5 तास काय अभ्यास करायचा आहे म्हणून आम्ही आता थांबतोय. अजून कालचा दिवस जो आहे आम्ही मरीन ड्राईव्ह मध्ये गेलेलो, तिकडची पोलीस पण त्यांना पण अभ्यासाची एक काहीतरी त्यांची गरज होती तसं ते म्हणाले. मात्र आता 15 तास झाले तरी देखील तिथल्या पोलिसांनी काही आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला नाहीये आणि आता हे 1.5 तास म्हणतात तर आम्ही त्याप्रमाणे थांबणार आहोत. आता या सगळ्यामध्ये FIR कोणावरती दाखल झाला पाहिजे असं जे प्रश्न आहे त्यावरती रोहित पवार म्हणतात की FIR हा VSR कंपनीचे जे अधिकारी आहेत किंवा त्यातले जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की जवळजवळ 7 विमानं लिअर जेटची होती, त्यामध्ये 7 विमानांना उड्डाण करण्याची परवानगी दिलेली. आता यामधलं पहिलं विमान जे आहे त्याचा अगोदरच एक अपघात झालेला होता. त्यानंतर अजून एक विमान जे आहे 7 विमानांपैकी 6वं विमान जे आहे ते अजितदादांचं होतं, ते देखील अपघात झालेलं आहे. आणि आता उरलेत 5 विमान आणि त्यांना ग्राउंड करण्याची कारवाई फक्त एक करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई
DGCA कडून करण्यात आलेली आहे. आता DGCA वरती देखील यामध्ये प्रश्न आहे की त्यांना परवानगी DGCA देत होतं उडण्याचं, मग ही परवानगी कुणी दिली असा प्रश्न जो आहे त्यावरती कारवाई झाली पाहिजे. म्हणून रोहित पवारांनी FIR दाखल करायला सांगितले. VSR कंपनीमधले जे हे विमान म्हणजे कुठेतरी आता पत्रक काढल्यानंतर हे समजतंय की त्या विमानांमध्ये काहीतरी फॉल्ट होता. जर हा फॉल्ट होता मग त्यांना उडण्याची परवानगी दिलेली, मग त्या परवानगी देणाऱ्यांना पण शोधा आणि ज्यांनी हे विमान उडवलेलं आहे त्यांच्यावरती पण कारवाई करा. आणि अशा प्रकारे एकंदरीत हा सगळा संपूर्ण प्रकरण जे आहे ते रोहित पवारांनी आता उचलून धरलं आणि त्यावरती FIR दाखल झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आता रोहित पवारांनी सध्या तरी ते बारामतीत आहेत, 1.5 तास थांबणार आहेत. FIR दाखल होते का ते पाहणार आहेत. अजूनही त्यांना असंच वाटते की कुठेतरी राजकीय दबाव आहे यामध्ये. एव्हिएशनमध्ये जे काही गफलत झालेली आहे त्यानुसार देखील कारवाई झाली पाहिजे. FIR दाखल करणं हा त्यांचा मूलभूत अधिकार जो आहे, म्हणजे भारतीय न्याय संहितेअंतर्गत हा त्यांचा अधिकार येतो आणि तो कुठेही दाखल करता येतो असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याची एकंदरीत चौकशी होण्यासाठी FIR दाखल करा असं एकंदरीत रोहित पवारांचं आत्ता म्हणणं आहे. मात्र यावरती जे सत्ताधारी नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की इथे महासंचालक आहेत, असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही गरज नाहीये. हे पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जा आणि FIR दाखल करा, हे सगळं करण्याची गरज नाहीये. महासंचालकांना भेटा, इथेच मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना भेटा. तर या संदर्भात अशा प्रकारे तुम्ही एकंदरीत या सगळ्याचा पाठपुरावा करू शकतात असं इथे सत्ताधारी नेत्याचं या सगळ्यावरती म्हणणं आहे. आता गोष्ट पुढे येते की रोहित पवारांना एकूणच मुख्यमंत्र्यांच्या CMO ऑफिसमधून देखील कॉल आलेला. आता हा कॉल कशा संदर्भात होता तर CMOचा जो कॉल आलेला आहे त्यावरती एकंदरीत माध्यमांमधून म्हटलं जात आहे आणि रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये देखील तसा त्यांनी उल्लेख केला की मी काही मोठा माणूस नाही, मला मुख्यमंत्र्यांनी कॉल केलेला नाहीये, त्यांच्या कार्यालयामधून कॉल आलेला आहे. आणि हा कॉल जो आहे तो मला बजेटमध्ये अजितदादांच्या स्मारकासंदर्भात एक अलॉटेशन केलं जाईल या संदर्भात हा कॉल होता असं रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एकूणच कार्यालयातून हा फोन आलेला आहे आणि बजेटमध्ये अजितदादांच्या स्मारकांचा विषय जो आहे तो यामध्ये मांडला जाऊ शकतो आणि त्या संदर्भातच हा कॉल आलेला रोहित पवारांनी स्पष्ट केलेला आहे. आता रोहित पवार म्हणतात जेव्हा पण या संदर्भातली अजून बैठक देखील होणार आहे स्मारकाबाबतीत मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्यानंतर या संदर्भातलं सगळं प्रकरण जे आहे ते आम्ही त्यांना FIR संदर्भातलं देखील त्यांच्याकडे अर्ज करू आणि त्यानुसार पुढची जी गोष्ट आहे ती सगळी त्यांच्या समोर मांडू. आता या संदर्भात पुढे काय होतंय, अजून बैठक आहे, तिकडे मुख्यमंत्री काय आश्वासन देत आहेत रोहित पवारांना, या सगळ्यामध्ये रोहित पवारांनी हा मुद्दा जो आहे तो आता जोरात उचलून धरलेला आहे. संपूर्ण अधिवेशन याच विषयावरती ते एकूणच चालवणार आहेत असं दिसून येतंय. त्यामुळे पुढे उद्या काय होतंय, त्यांची FIR आज दाखल होते का, मुंबईमधून दाखल होणार की बारामतीमधून दाखल होणार, की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या सगळ्यामध्ये FIR दाखल करून दिला जात नाहीये, जो आमचा अधिकार आहे तो करून दिला जात नाही असा जो विषय आहे तो या सगळ्यावरती रोहित पवार आता बोलत आहे. रोहित पवारांचं म्हणणं आहे की बारामती पोलीस स्टेशनमधले जे अधिकारी आहेत, जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना तर अजितदादांनीच इथे एकंदरीत कुठेतरी त्यांना काम करता येईल अशा प्रकारे अजितदादांमुळे त्यांना इथे काम करता येत आहे. त्यामुळे ऍटलिस्ट त्यांच्यासाठी त्यांनी FIR दाखल करून घेतली पाहिजे असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढे याबाबत काय होतं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अजून एक माहिती म्हणजे ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये देऊच, VSR कंपनीचे जे विमान होते ते आता एकनाथ शिंदे गटाने देखील त्यातून उड्डाण करण्याचं टाळण्याचं ठरवलेलं आहे. आता नेमकी ही बातमी काय आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमधून देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.